दहा दिशांनी आरसे 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 सुंदर श्याम्याने महाराजांना श्याम्याने हा उभारलेला आहे. भेटीसाठी छान उभारलेला, भेटीसाठी छान उभारलेला नक्षीदार श्यामियानाला, नक्षीदार श्यामियानाला. भेटीसाठी छान उभारलेला, भेटीसाठी छान उभारलेला नक्षीदार श्यामियानाला, नक्षीदार श्यामियानाला. आणि अशा या श्यामियानामध्ये खानडौला तडुला तुलाला, खानडौला तडुला तुलाला, खानडौला तडुला तुलाला. सय्यद पंडा त्याच्या संगतीला, सय्यद पंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती शिवा महाला म्हणून महाराज बरोबर असायला अंगाराच्या. न्हावी समाजाला होता पण नुसता वस्त्राचा नव्हता तो. वेळ पडली तर भाला दांड पट्टाचा दांड चालवायचा. जीवा महाले त्याच्या मागे पंताजी काका पुढे आले श्यामियानामध्ये. राजाने सांगितलं हात जाऊन बघा कोण कोण है, उसको बताओ कि हमें अंदर कोई नहीं चाहिए, हम बहुत घबरा गए हैं. पंताजी का खान साहब हुजूर हमारे राजा जी बहुत घबरा गए हैं, अंदर कोई नहीं चाहते वो. ये पहाड़ों का चूहा बहुत घबरा गया है. सैयद बंडा जा बाहर जाके रुक जा, मुझे तेरी जरूरत नहीं है. क्या नहीं है? मुझे तेरी जरूरत नहीं है. कारण घेतलेली होती सय्यद बंडा जेवढ्या बडा सय्यद त्याला बडा सय्यद सुद्धा म्हणायचे. तो सय्यद बंडा ते भाऊ भरायला होता. आणि तेवढ्याच अंतरावर किंवा राजाने सांगितलं त्याच्याकडे लक्ष ठेव, त्याच्याकडे लक्ष ठेव. जीवाचं बरोबर त्याच्याकडे लक्ष होतं. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार श्यामियानाला, नक्षीदार श्यामियानाला. आणि अशा श्यामियानामध्ये खानडौला तडुला तुलाला, खानडौला तडुला तुलाला. काय वाट बघताय कब आएगा ये अंदर. फिर करके ऐसे चटणी करून असा आसुसलेला होता. आणि राजाने जाळीचा पडदा बाजूला केला आणि आत आले. एवढा अंतर आहे मथारापासून महाराज एवढे लांब आहेत त्याच्यामध्ये आता. आणि उठून बघितलं खाना खान हाक मारे तो हसरी, खान हाक मारे तो हसरी रोपून नजर गहिरी जिरहा 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 जिरहा. खान हाक मारे तो आओ शिवा, आओ शिवा, हम तुम्हारे चाचा है ना. आओ घबराओ मत, हमारे नजदीक आ जाओ. हम तुम्हें बीजापुर लेके जाएंगे, बड़ी मनसबदारी देंगे, तुम्हारी गुस्ताखी माफ करेंगे. आओ आओ हमारे गले में दो. राजे ऐसे जवळ आले त्याच्याकडे बघतायत. घूर घूर के क्या देख रहे हो, गले में दो. खान हाक मारे तो हसरी, खान हाक मारे तो हसरी रोपून नजर गहिरी जिरहा 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 जिरहा. राजाची अशी नजर रोखून धरली. एवढ्यावर बघतायत महाराज म्हणजे तो किती उंच आहे नीट बघा. असे राजे त्याच्याकडे बघतायत आणि हसले. एक दोन तीन. राजांनी भेट घेतली. त्यावेळेस राजांनी तपासलंय त्याला तशी बिलगले राजे. अंग मऊ लागलं. भले बरं झालं त्याने चिकन घातलं नाही हो. आणि या बगलेपाशी आल्या बरोबर जे त्यांना पटकन बगलवर गेले. खान असं दाबलं, मान दाबली अशी जोरात. खान दाबी मान मारण्याला
घेणं मुश्किल झालं. विमान मारण्याला आणि कमरेची कट्यार काढली गेली. विमान मारण्याला विमान मारण्याला कट्यारीचा वार त्यानं केला. कट्यारीचा वार त्यानं केला. कट्यारीचा वार त्यानं केला. खरखर आवाज झाला. खरखर आवाज झाला. चिलखत होतं अंगाला. चिलखत होतं अंगाला. जास्तोय पण काय आज शरीराला म्हणल्यानंतर महाराज म्हणले आता याला संधी द्यायची नाही पुढची. पुन्हा प्रहार केला. एवढ्याच महाराजांनी डाव्या हातामध्ये असलेल्या वाघ नगेला त्याच्या डाव्या बगलेमध्ये मारले. असा ओरबाडला बरोबर राखलं. पकड ढिली झाली. लागल्यावर वरून जोरात राजाने ताबडतोब हात पुढे. मला सांगायला वेळ लागतो. महाराजांकडे वेळ नव्हता. राजाने ताबडतोब बगलेच्या बाहीमधला पिछवा काढला. पोटामध्ये पिछवा फेकला. पोटामध्ये पिछवा फेकला. वाघाने खाता मारा केला. वाघाने खाता मारा केला. त्याला त्याला फाईट मोठाला. तडा गेला खानाचा कोठा बाहेर आला जी. बाहेर आला जी. तडा गेला खानाचा कोठा बाहेर. अशा आठवड्या लावून दगा दगा शिवा तुने दगा किया म्हणून ओरडला. राजाचे मागे सरकले. हातात तलवार नव्हती. त्यानं लोढा खाली नंगी तलवार काढली. राजावर प्रहार केला. राजाने उडी मारली मागे. इथं चाटून गेली तलवार. चाटून गेली तलवार. जखम झाली. डोळ्यावर रक्त यायला लागलं. डोळ्यावर रक्त यायला लागलं आणि खानाचा आवाज ऐकल्याबरोबर भांडा असा पळत सुटला. आज या राजाच्या पाठीवर उभे होते. पाठी मागून तो वार करणार एवढ्या जीवा पटकन याला आला घुसला आतमध्ये. त्याचा हात आला बगले सापकडे फटका मारला. बगलेतून हात लागला. आपल्याला काकडी सुद्धा कापली जात नाही. त्याने हात एका फटक्यात बाजूला गेला. राजे तुम्ही बाहेर व्हा. बाहेर व्हा पटकन. बाहेर पडा म्हणला. पंताजी काका आणि राजे बाहेर आले. अंगरक्षक लगेच बाजूने. महाराजांच्या बाजूने. एवढ्याच बाजूने आक्रमण झालं. बाकीची माणसं धड 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 खंडे महादेव महाराज वीर करते हर हर महादेव वीर कुंज झाला. महादेव वीर कुंज झाला. हर हर महादेव 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 महादेव. बाजूच्या जगाला जपलेली माणसं उतरली आणि 50 माणसं शत्रूची उभी होती. धड 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 कापायला सुरुवात. कृष्णाजी भास्कर आडवे आले. राजे तुम्ही दगा केला. तुम्हाला जाता येणार नाही. पंत आपण जाणे. शिवाजी राजा ब्राह्मणावर वार करणार नाही. महादेव आम्हाला शाप देईल. आबासाहेबांची शिकवण आहे ब्राह्मणांना मारायचं नाही. ब्राह्मणाला वार सुद्धा होता कामा नये. थोडा सुद्धा इजा होता कामा नये. लक्षात ठेव. आपण जाणे. तरी पण कृष्णाजी भास्कर सम्राट नवराला. राजाने 2 हात करून तलवार पाडली नाही. अजून सांगतोय जाणे. पुन्हा तलवार उचलून हल्ला केल्याबरोबर आता द्रोणाचार्य असले किंवा कृपाचार्य असले तरी कौरवांच्या पक्षात उभे अर्जुना त्यांना मारणं हा ठरव आहे. मग असा बरोबर तलवार बाजूला पडून पोटात हात मार तलवार घातली. कृष्णाजी भास्कराला खाली पाडलं. आम्हाला इच्छा नव्हती मारायची पण आपण आडवे आलात म्हणून मारावे. राजे पळ सुटले. बाजूला अंगरक्षक पळत आहेत. राजांपर्यंत कोणी येऊ नये याची काळजी घेत आहे. आमच्यासारखी लाख मिळली तरी चालते. तर लाखाचा पोशिंदा मारला कामा नाही. आणि गडाच्या पायथ्याला आले. पंताजी काकाने तिथून भगवा निशाण दाखवलं आणि तोफांचे 3 आवाज. तोफान आवाज लागले आणि 3 आवाज झाले. हे होते तोफान बत्ती नाव आहे. बरोबर आवाज काढले. 3 आवाज झाले. वाईमध्ये माणसाला काढायला
ती मावळ्यांनी लुटून प्रतापगडाकडे आणली. महाराज म्हणाले 9 जण दिसत आहेत. 10वा संभाजी कावजी कोंढाळकर कुठे? हा संभाजी कावजीने काय केलं होतं? छान असा मागच्या दारानं जाऊन पालखीत बसला. भोई पालखी चालवून निघाले आणि हा जिवंत दिसला संभाजी कावजीला. संभाजी कावजी पळाला. त्या भोयांच्या पायावर सपासप तलवारीने वार केले. पालखी खाली पाडली. या अफजल खानाचे झिंज्या धरल्या, झिंज्या, आणि अशी तलवार घेऊन नदीवर सर 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 चालवली. पिळून मुडकं बाजूला काय आणि तेवढ्याच लांबून अरे संभाजी कावजी कुठे म्हणल्याबरोबर राजा आलोया आलोया. काय काळजी करू नका. अहो जित्ता चालला होता तो. त्याला जित्ता कसा जाऊन द्यायचा? मुंडकच कापून आणले बा. अरे वेड्या कशाला हे धाडस केलं? पिशव्याला आणि वाघ नख्यांना मी असं विष लावलं होतं की तासाभरात 2 तासात तुम्ही यायला बसता. काय सांगा वरती गेले. जशी हिंदू राजांची विडंबना यांनी केली तसंच छान असं म्हणून असं थाल्यावर लटकवलं आणि सगळ्या किल्ल्यावर नाचवलं. इकडं माडिया नाचवतात तसा सगळ्या किल्ल्यावर आणि महाद्वाराला लटकवलं. आई जगदंबेच्या समोर 32 दाताचा बोकड बळी दिला. खान संपला.